नमस्कार. कधी असा विचार केला आहे का की जे काम घराला घर बनवतं तेच काम बहुतेक वेळा कोणाच्या लक्षातही येत नाही? आज आपण याच अदृश्य कामाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे असं काम जे खूप महत्वाचं आहे पण तरीही दुर्लक्षित राहतं. तर मग एका अगदी थेट आणि महत्वाच्या प्रश्नाने सुरुवात करूया. स्त्रियांच्या घरकामाला काम का मानलं जात नाही? आता ऐकायला हा प्रश्न खूप साधा वाटतो, बरोबर? पण हा प्रश्न एका खूप मोठ्या सामाजिक वास्तवाकडे आपलं लक्ष वेधतो. आणि यालाच लागून एक दुसरा तितकाच महत्वाचा प्रश्न समोर येतो की ही जबाबदारी फक्त स्त्रीचीच का समजली जाते. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला जरा मुळाशी जावं लागेल. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया की असं नेमकं का घडतं. यामागची सामाजिक आणि मानसिक कारणं आपण एक एक करून उलगडून पाहूया. तर या अदृश्य कामामागे साधारणपणे 5 मुख्य कारणं सांगितली जातात. पहिलं म्हणजे त्याला पगार नसतो. दुसरं आपल्या जुन्या परंपरा. तिसरं नैसर्गिक क्षमतेबद्दलचा एक मोठा गैरसमज. चौथं ते कधीही न संपणारं काम आहे. आणि पाचवं स्त्रियांना हे त्यांचं कर्तव्य आहे असं शिकवलं जातं. पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे शून्य, म्हणजे घरकामाचा पगार. आपल्या समाजात अशी एक धारणा आहे की ज्या कामाला आर्थिक मोबदला मिळत नाही त्याला काम म्हणून ओळखच मिळत नाही. स्वयंपाक, स्वच्छता, मुलांची काळजी घेणं हे सगळं खूप मोलाचं आहे, पण ते मोफत असल्यामुळे अदृश्य राहतं. थोडक्यात सांगायचं तर कामाची किंमत पैशात मोजली जाते आणि इथे किंमत शून्य आहे म्हणून महत्त्वही शून्य वाटतं. दुसरं कारण आहे आपली ऐतिहासिक श्रमविभागणी. म्हणजे बघा, पूर्वी पुरुष पैसे कमवण्यासाठी घराबाहेर पडायचे आणि स्त्रिया घर सांभाळायच्या. ही एक ठरलेली पद्धत होती. पण गंमत बघा, काळ बदलला. स्त्रियाही आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बाहेर काम करतायत. पण घरकाम हे स्त्रीचंच काम आहे ही जुनी मानसिकता मात्र अजूनही आपल्या मनात खोलवर रुतून बसलीय. आणि मग येतो नैसर्गिक क्षमतेचा गैरसमज. आपण नेहमी ऐकतो की स्त्रिया घरकामात नैसर्गिकपणेच चांगल्या असतात. पण खरं तर हे बायोलॉजिकल नाहीये. हे आहे सोशल कंडिशनिंग. म्हणजे मुलींना लहानपणापासूनच घरकामातलं थोडं थोडं शिकवलं जातं, मुलांना नाही. त्यामुळे हा जो क्षमतेतला फरक दिसतो तो आपल्याला नैसर्गिक वाटू लागतो. चौथं कारण म्हणजे घरकाम हे 24 तास 7ही दिवस चालणारं एक न संपणारं चक्र आहे. ह्याला रविवारची सुट्टी असते? नाही. कामाचे तास ठरलेले आहेत? अजिबात नाही. ते कधीच संपत नाही. आणि म्हणूनच याला पारंपरिक नोकरीच्या चौकटीत बसवलं जात नाही आणि मग त्याचं महत्त्वही कमी लेखलं जातं. आणि पाचवा आणि महत्त्वाचा मुद्दा, स्त्रियांना काय शिकवलं जातं तर ॲडजस्ट करायला. घर, मुलं, सगळ्या जबाबदाऱ्या ह्या गोष्टी सांभाळणं ही त्यांची भूमिका आहे असं त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. आणि मग ते काम राहत नाही, ते बनतं कर्तव्य. बरं, ह्या सगळ्या कारणांचा थेट परिणाम काय होतो? तर तो आजच्या आधुनिक स्त्रीवर होतो. आणि तो म्हणजे कामाचा दुहेरी भार, ज्याला इंग्रजीत डबल बर्डन असं म्हणतात. आणि यात फक्त शारीरिक कष्ट नाहीत तर इमोशनल लेबर म्हणजे भावनिक श्रमसुद्धा आहेत. म्हणजे बघा, घरात काय सामान संपलंय, मुलांच्या शाळेची फी कधी भरायची आहे, कोणाला डॉक्टरकडे न्यायचंय, ह्या सगळ्याचं प्लॅनिंग करणं, कुटुंबातल्या लोकांच्या भावनिक गरजा सांभाळणं हे एक प्रचंड मानसिक काम आहे जे दिसत नाही पण सतत चालू असतं. आणि यालाच म्हणतात डबल शिफ्ट. म्हणजे पहिली शिफ्ट ऑफिसमध्ये आणि दुसरी शिफ्ट घरी आल्यावर सुरू. आणि अर्थातच या दुहेरी ताणाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम तर होणारच. मग प्रश्न येतो की यावर उपाय काय? ही परिस्थिती बदलू शकते का? तर हो, नक्कीच बदलू शकते. आणि या बदलाची सुरुवात कुठून होणार? तर आपल्या घरापासूनच. आता जबाबदारी आणि समानतेच्या वाटेबद्दल बोलूया. खऱ्या पार्टनरशिपसाठी 3 सोप्या गोष्टी करता येतील. पहिली, मदत करण्याच्या भूमिकेतून भागीदारी करण्याच्या भूमिकेत येणं. दुसरी, मुलांमध्ये लहानपणापासूनच समानतेची सवय रुजवणं. आणि तिसरी, एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी घरकामाचं मूल्य ओळखायला शिकणं. यातलं सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे आपल्या विचारांमधला. जेव्हा आपण म्हणतो की मी माझ्या जोडीदाराला मदत करतो, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? की ते काम मुळात दुसऱ्या कोणाचं तरी आहे आणि आपण फक्त उपकार करतोय. पण जबाबदारी वाटून घेणं म्हणजे काय? याचा अर्थ ते काम, ती जबाबदारी दोघांचीही आहे हे मनापासून स्वीकारणं. आणि हाच विचार आपल्याला या संपूर्ण चर्चेच्या सारांशाकडे घेऊन येतो की समानतेचा खरा अर्थ काय आहे. आणि मग शेवटी एकच प्रश्न उरतो, घर दोघांचं.
मग त्यातलं काम फक्त एका व्यक्तीचं कसं असू शकतं? ज्या दिवशी हे काम दोघांचं होईल त्याच दिवशी खऱ्या अर्थानं समानतेची सुरुवात होईल. यावर नक्की विचार व्हायला हवा.